नमस्कार। आज तुळजाभवानी मंदिर गंगापूर रोड येथील मंदिरामध्ये श्री शिवलिंगाची स्थापना इथे करण्यात आलेली आहे। श्री भवानी शंकर या नावाने आज इथे शंकराचं मंदिर हे खुलं करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर इथे हनुमानजींची प्राणप्रतिष्ठा असेल, पार्वती मातेची असेल आणि गणपती बाप्पांची असेल, अशा 3 दिवसापासून अनेक विधींसह प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। आणि तुम्ही बघत असाल अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडलेला आहे। आता नुकतीच कलश स्थापना देखील झालेली आहे आणि त्यामुळे जवळपास 3 दिवसाचा विधी हा पूर्ण झालेला आहे। खूप भक्तिभावाने आणि खूप मोठ्या संख्येने सगळ्यांच्या श्रद्धेने हा कार्यक्रम हा पूर्ण झालेला आहे। आणि बऱ्याच दिवसाची इथल्या परिसरातील नागरिकांची मागणी होती, त्याचबरोबर बरेच ज्येष्ठ नागरिक इथे येत असतात, सगळ्यांची मागणी होती की इथे चांगलं शिवमंदिर असावं आणि त्यामुळे भवानी शंकर या मंदिराचे आजपासून लोकार्पण आणि त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। आज या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर परिसरात श्री भवानी शंकर मंदिर व श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न होत आहे। आमदार सीमाताई हिरे आणि या भागातील सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून हा उपक्रम धार्मिक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आमदार सीमाताई हिरेंच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघामध्ये असंख्य असे मंदिरं किंवा सभामंडप लोकोपयोगी कधीत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आज ह्या दोन्ही मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे। व भक्तगण, सर्व नागरिक, सर्व बंधू भगिनी, सर्व मातापित्यांना आजच्या या शुभदिनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक लाख शुभेच्छा। धन्यवाद।